नमस्कार मित्रांनो. एआयमुळे तुमचा जॉब जाईल का? एआयमुळे जॉब्स वाढतील की कमी होतील? आणि या एआयच्या जगात सर्व्हाइव्ह कसं करायचं? ह्या 3 प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि या प्रश्नांची उत्तर जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे, जर तुम्हाला या एआयच्या जगात सर्व्हाइव्ह करायचं असेल तर. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो कोणताही वेळ वाया नाही घालवता, चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर मित्रांनो, कोणत्याही इकडच्या तिकडच्या गोष्टी न करता पहिली जी गोष्ट, पहिला जो आपला प्रश्न आहे त्यावर जाऊया. तो म्हणजे एआयमुळे तुमचा जॉब जाईल का? पण त्याआधी जर तुम्हाला एआय म्हणजे काय हे माहीत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तो व्हिडिओ जाऊन बघा. पूर्ण डेडिकेटेड व्हिडिओ आहे एआय म्हणजे काय हे समजून सांगण्यासाठी, खूप सोप्या भाषेत समजून सांगितलं आहे. तर आपल्या प्रश्नाकडे येऊया, तो म्हणजे एआयमुळे तुमचे जॉब जातील का? तर मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा फ्युचरिस्टिक आहे. अजून एआय पूर्णपणे आलेला नाही आहे, तो येऊ राहिला आणि हळूहळू त्याच्या गोष्टी खूप वाढत जाणार आहेत. पण हा जो प्रश्न आहे तो फ्युचरिस्टिक प्रश्न आहे. सो जेव्हा कधी आपल्याला एखादा फ्युचरिस्टिक प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं तेव्हा आपण पास्टला बघतो, बरोबर. समजा मी विचारलं की वर्ल्ड वॉर होईल का नाही, तर आपण काय बघतो की पास्टमध्ये जाऊन की वर्ल्ड वॉर का झाले होते, आणि मग त्याच्यानुसार आपण फ्युचरमधला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर देतो. सो आता तसंच ह्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपण थोडं पास्टमध्ये जाऊया. बघा, एआय काय आहे? एक टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन आहे. पास्टमध्ये सुद्धा अशा गोष्टी झालेल्या आहेत, जसं की टाईपरायटर आलं, कम्प्युटर आलं. तर कम्प्युटरचं एक्झाम्पल घेऊन चालू आहे, खूप जास्त सोपं जाईल समजायला. बघा, कम्प्युटर येण्याआधी काही जॉब्स होते, जसं की मॅन्युअल रायटरचे जॉब होते. म्हणजे की एखादा डेटा आहे तो स्टोअर करायचा असेल, तेव्हा कम्प्युटर तर नव्हते. मग काय करायचे की वही राहायची, त्यावर लिहून काढायचे, सगळं डिटेलमध्ये लिहून काढायचे. मग ते स्टोअर केलं जायचं. तिथं एका माणसासाठी जॉब होता की स्टोअर रूममध्ये जाऊन तिथं जो काही डेटा आहे ते जर एखादा कोणीतरी शोधायला आला, मग त्याला वर्ष सांगितलं जाणार की 1997 किंवा 1994चा डेटा मला पाहिजे. मग तो जाऊन ती फाईल काढणार, मग ते सांभाळणार. असे 2 जॉब्स होते त्यावेळेस. एक म्हणजे मॅन्युअल रायटर आणि एक म्हणजे डेटा शोधण्यासाठी कोणतरी एक माणूस, बरोबर. पण मग कम्प्युटर आला. मग कम्प्युटर आल्यामुळे झालं काही, हे दोघांची जॉब गेली का? कारण की रायटिंगची गरज नाही पडत. आता ज्याला कम्प्युटर येतं त्याच्यासाठी जॉब क्रिएट झाला. पण जे दुसरा माणूस आहे स्टोअर रूममध्ये जाऊन तो डेटा शोधायचा, त्याचा जॉब तर गेला. कारण की त्याची गरजच नाही आहे. तो डेटा आता कम्प्युटरमध्ये सेव्ह व्हायला लागला आणि जो डेटा त्याच्यामध्ये टाईप करतोय, जो डेटा स्टोअर करतोय, तोच माणूस तो डेटा शोधू शकतो. सो एक सिम्पल एक्झाम्पल दिलं, 2 लोकांच्या जागी 1 जण लागायला लागला आणि तुम्ही जे डेटा स्टोअर करणारे, डेटा लिहिणारे, त्यांचे जॉब्स गेले, बरोबर. पण आता थोडं पुढं चालू आहे. कम्प्युटरचं जेव्हा इनोव्हेशन झालं त्यानंतर काही वर्षानंतर नवीन इंडस्ट्रीज यायला लागल्या. खूप साऱ्या नवीन इंडस्ट्रीज आल्या. बघा मित्रांनो, होतं काय की एखादी टेक्नॉलॉजी आली, मग माणसं डोकं लावतात की या टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण काय बनवू शकतो, आणि मग काहीतरी बनवलं जातं, नवीन इंडस्ट्री तयार होते. एक सिम्पल एक्झाम्पल देऊन चालतो. बघा, कम्प्युटर आणि जेव्हा आपल्याकडे जिओ आलं, रेव्होल्युशन झालं, त्यानंतर ई लर्निंग ही एक नवीन इंडस्ट्री इमर्ज झाली. म्हणजे काय की आपण ऑनलाईन शिकायला लागलो. पण जर मी तुम्हाला 50 वर्ष आधी विचारलं असतं की ऑनलाईन शिकणंसुद्धा ही एक इंडस्ट्री असू शकेल का, पण तेव्हा तुम्ही नाही म्हटलं असतं, बरोबर. कारण की कोणाच्या डोक्यातही नव्हतं की आपण ऑनलाईन शिकू शकतो. पण कम्प्युटर आणि ऑनलाईन ज्या गोष्टी झाल्या, जे नवीन इनोव्हेशन झाले, त्यामुळं या गोष्टी पॉसिबल झाल्या. तसंच कम्प्युटर आलं आणि खूप साऱ्या गोष्टी पॉसिबल व्हायला लागल्या आणि नवीन जॉब्स क्रिएट झाले. सो समजा असं म्हणू शकतो 50,000 लोकांचे जॉब गेले, तर 1,00,000 लोकांसाठी जॉब क्रिएट झाले, कारण की नवीन इंडस्ट्रीज आल्या. सो आपल्याला पास्ट काय सांगतोय की जे रिपिटेटिव्ह टास्क आहे, म्हणजे कोणीही लिहू शकत होतं, बरोबर. कोणीही डेटा स्टोअर रूममध्ये जाऊन कोणीही करू शकत होतं, ते कम्प्युटरने खाऊन घेतले, ते कम्प्युटरने नष्ट करून टाकले. सो रिपिटेटिव्ह टास्क, जे असे जॉब्स आहे ज्यामध्ये रिपिटेटिव्ह टास्क करावं लागतील, ते जॉब्स तर नक्की जाणार. सो तुम्ही अशा जॉबमध्ये असाल जे की रेपिटेटिव्ह आहे, तर तो जाणार. पण एक दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ते म्हणजे आधी वाटलं होतं की जर एआय आल्यानंतर हे जे जॉब्स आहेत ते जातील. पण एआय सर्वात पहिले जे जॉब्स खाऊ राहिलं ते म्हणजे क्रिएटिव्ह जॉब्स. बघा मित्रांनो, तुम्हाला एखादी इमेज जनरेट करायची, तर ती कशी करायची माहीत नसेल तर त्यासाठी पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. तर इमेज जनरेट करणं हे क्रिएटिव्ह काम आहे, पण ते एआय करू शकतोय. एखादं स्क्रिप्ट लिहिणं क्रिएटिव्ह काम आहे, तो एआय करू शकतोय. सो क्रिएटिव्ह लोकांचे जॉबसुद्धा जाऊ राहिले. तर मग आता करायचं काय? जे रेपिटेटिव्ह जॉब्स आहेत ते पण जाणार आहे, क्रिएटिव्ह जॉब्स आहेत ते पण जाऊ राहिले. मग आता करायचं काय, हा प्रश्न उभा राहतो, आणि याचं उत्तर मी या व्हिडिओच्या शेवटला देईन. त्याआधी आपला जो दुसरा प्रश्न होता तो बघूया. तो म्हणजे एआयमुळे जॉब्स वाढतील की कमी होतील? तर बघा मित्रांनो, जसं आपण पहिल्या प्रश्नात बघितलं की पास्टमध्ये इनोव्हेशन झाले आणि त्यामुळे खूप जास्त जॉब जनरेट झाले, बरोबर. कारण की पास्टमध्ये इनोव्हेशन झाले ते एका स्पेसिफिक टास्कसाठी बनवलं होतं. कम्प्युटर बनवलं गेलं डेटा स्टोअर करण्यासाठी, काही गोष्टी करण्यासाठी कम्प्युटर बनवलं गेलं. टाईपरायटर बनवलं गेलं की जे आपण हाताने लिहितो ते आपण टायपिंग करून फास्टमध्ये प्रिंट करू शकतो. मग हिस्ट्री काय सांगते आपल्याला की जेवढे जॉब्स गेले त्यापेक्षा जास्त जॉब्स क्रिएट झाले, बरोबर. पण ह्यावेळेस थोडा एक ट्विस्ट आहे, एक डिफरन्स आहे. जसं एखाद्या मूवीमध्ये ट्विस्ट असतो ना, तसं यावेळेस ट्विस्ट आहे. बघा, आधीचे जे इनोव्हेशन्स आहेत ते सेल्फ लर्नर नव्हते. ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, नीट ध्यान लावून ऐका.
आधीचे जे इनोव्हेशन आहे ते सेल्फ लर्नर नव्हते, पण AI सेल्फ लर्नर आहे. म्हणजे आपण जर त्याला एखादी गोष्ट करायला लावली आणि तो एकदा ती गोष्ट करायला शिकला की तो शिकत राहतो, स्वतःहून शिकत राहतो. त्याला सांगावं नाही लागत की हे कर ते कर. जसं कम्प्युटर आहे, आपण जे टास्क त्याला देऊ तेवढंच तो करणार, ज्याच्यासाठी त्याला प्रोग्राम केले गेले तेवढंच तो करणार. पण AI त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्याला जे प्रोग्राम केले गेले त्यापेक्षा तो जास्त शिकतो. फॉर एक्झाम्पल, मी त्याला म्हटलं एक स्क्रिप्ट लिही, तो तिथेच थांबत नाही. तो स्क्रिप्ट कशी पाहिजे ते समजून घेतो, ते क्रिएटिव्हली जे काही आहे काम आहे ते करतो. म्हणजे तो एक सेल्फ लर्नर आहे. सो जसं कम्प्युटरला ऑपरेट करायची गरज पडते तसं AIला ऑपरेट करायची गरज नाही पडत. तुम्ही फक्त त्याला कमांड देता आणि त्यानुसार तो स्वतःच्या मनाने सगळं करतो. आणि त्याचं एक सुंदर एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे सेल्फ ड्रायव्हिंग कार्स. बघा, थोडंसं परत पास्टमध्ये जाऊया की गाडीचं इनोव्हेशन झालं, बरोबर. गाडीचं इनोव्हेशन झालं, त्यामुळे जॉब्स क्रिएट झाले. कोणाचे? ड्रायव्हर लोकांचे. म्हणजे ड्रायव्हिंगसाठी लोक लागायला लागले. बट आता परत गाडीचंच इनोव्हेशन झालं आहे, पण सेल्फ ड्रायव्हिंग कारचं इनोव्हेशन झालं आहे आणि त्यामध्ये AI आहे. मला सांगा, जर सेल्फ ड्रायव्हिंग कारमध्ये ड्रायव्हरची गरजच नाही आहे तर ड्रायव्हरचे जॉब जाणार आहेत, बरोबर. आता हे लगेच तर नाही होणार, खूप जास्त वर्ष लागणार आहेत त्याला, कारण की एवढं परफेक्ट पण नाही आहे. बट ज्या प्रकारे टेक्नॉलॉजीमध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ राहिले, मला नाही वाटत जास्त दिवस लागतील. एक 10 ते 12 वर्षामध्ये सेल्फ ड्रायव्हिंग कार्स पूर्णपणे आपल्याला सगळीकडे बघायला भेटतील. सो बघा मित्रांनो, सेल्फ ड्रायव्हिंग कार्समुळे AIमुळे ड्रायव्हरचे जॉब्स जाणार. कारण की जर गाडी स्वतः चालू शकते, का मी ड्रायव्हरला 20,000 30,000 रुपये महिना देईल, का मी त्याला 15,000 रुपये घालेल, बरोबर की नाही. तर बघा, पास्टमध्ये गाडीचं इन्व्हेशन झालं, ड्रायव्हरचे जॉब क्रिएट झाले, कार रिपेअर करणाऱ्यांचे जॉब क्रिएट झाले, कार वॉश करणाऱ्यांचे जॉब क्रिएट झाले, बरोबर. पण आता सेल्फ ड्रायव्हिंगचं झालं आहे तर ड्रायव्हरचे जॉब गेले आणि अशा लोकांची जॉब क्रिएट होणार आहे ज्यांना टेक्नॉलॉजीबद्दल जास्त माहिती आहे. कारण की सेल्फ ड्रायव्हन कार्स, AI ड्रिव्हन कार्स तेच रिपेअर करू शकतात ज्यांना टेक्नॉलॉजी येते, ज्यांना AIबद्दल माहिती आहे. कारण की त्यामध्ये तर अशा मशीन्स नसणार आहे जे आजकालच्या गाड्यांमध्ये असतात, त्यामध्ये कम्प्युटराईज सिस्टम्स असणार आहे आणि ते रिपेअर करता आलं तरच ती गाडी रिपेअर होऊ शकते. सो बघा मित्रांनो, खूप सारे जॉब्स जाणार आहेत जे की आत्ताचे जॉब्स आहे ते जाणार आहेत आणि काहीतरी नवीन जॉब्स क्रिएट होणार आहेत. अशा इंडस्ट्रीज ज्या आपल्याला ज्याबद्दल आपण विचारसुद्धा करू शकत नाही. सो मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते हे आहे की जॉब्स वाढतील, पण अशा लोकांसाठी ज्यांना स्किल्स येतात, ज्यांना टेक्नॉलॉजीबद्दल माहिती आहे. मला तरी स्पेसिफिकली असं वाटतं आणि खूप सारे लोक, मी खूप सारे ब्लॉग्स वाचलेले, त्यावर असं म्हटलं जातं की 70 मिलियन जॉब्स आहेत ते जाणार आहेत. मला आकडे नीट आठवत नाही आहे, पण मी अप्रॉक्सिमेटली मला थोडं आठवते त्यानुसार सांगतोय की 70 मिलियन जॉब्स जाणार आहेत आणि 91 मिलियन नवीन जॉब्स क्रिएट होणार आहे. बट कोणते हे अजून स्पेसिफिकली माहीत नाही आहे. बट तरी जर तुम्ही असा जॉब करताय जो की इझिली रिप्लेस होऊ शकतो किंवा तुम्हाला इझिली रिप्लेस केले जाऊ शकतं, तर मित्रांनो तुम्हाला गरज आहे स्वतःला इम्प्रूव्ह करण्याची. तर आता मित्रांनो, इम्प्रूव्ह करायचं म्हणजे सर्वाईव्ह करायचं आणि हा आहे आपला तिसरा प्रश्न की या AIच्या जगात सर्वाईव्ह कसं करायचं. तर बघा मित्रांनो, दोन्ही प्रश्नांचं उत्तर देताना मी हे सांगितलं की ज्यांच्याकडे स्किल आहे, ज्यांना टेक्नॉलॉजी येते, ज्यांना नवीन नवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे, तेच लोक पुढे जातील, त्यांचे जॉब टिकून राहतील. तरी जॉब जाणार आहेत हे एक फॅक्ट बनणार आहे, हे कोणी थांबवू नाही शकत. AIला कोणी थांबवू नाही शकत. तुम्ही जर म्हटले की नाही AI येतोय मी घाबरून राहणार आहे, आता मी काय करू, मला काहीच येत नाही, अशा गोष्टी करून काही होणार नाही. तुम्हाला गरज आहे इम्प्रूव्ह होण्याची, तुम्हाला गरज आहे शिकण्याची. सो बघा, करायचं काय की जर तुम्हाला AIच्या जगात सर्वाईव्ह करायचं तर नवीन गोष्टी शिका, जे AIचे टूल्स येत आहेत ते शिका. आणि ते मी माझ्या चॅनलवर शिकवू राहिलो की इमेज जनरेट कशा करायच्या, ChatGPT कसं वापरायचं, PPT कशा बनवायच्या, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवते. तर त्यासाठी म्हणतो या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर करायचं काय, तुम्हाला नवीन गोष्टी शिकायच्या, जे नवीन टूल्स येत आहेत त्याबद्दल शिकायचं. नवीन नवीन गोष्टी शिकलात तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. बघा मित्रांनो, पास्टमध्ये खूप साऱ्या अशा कंपनीजसुद्धा आहे ज्यांनी चेंज त्याला ॲडॉप्ट नाही केलं आणि त्या फेल झाल्या. फॉर एक्झाम्पल नोकियाकडे अँड्रॉइडचं एक ऑफर आली होती की तुम्ही अँड्रॉइड हे जे ऑपरेटिंग सिस्टम आहे ते तुमच्या फोनमध्ये टाका. आणि लोकांना चेंजची सवय झाली, लोकांना अँड्रॉइड आवडायला लागलं. पण नोकियाने काय केलं, नोकिया म्हटलं नाही मला ब्ल्यूबेरीज वापरायची आणि ब्ल्यूबेरी वापरल्यामुळं आज ते कंपनी आपल्याला दिसेनाशी झाली आहे. त्यांनी काय केलं, जो चेंज लोकांना पाहिजे होता तो ॲडॉप्ट नाही केला. सो तसंच आहे, जर तुम्ही चेंज अडॉप्ट नाही केला, जर तुम्ही नवीन टूल्स शिकले नाहीत तर तुमचा जो बॉस आहे, तुमची जी कंपनी आहे ती म्हणाल तुम्हाला AI टूल्स येत नाही, तुम्ही एक काम करण्यासाठी 10 तास लावता. बट एखादा असा माणूस जो AI टूल्सचा वापर करून तेच काम 15 मिनटं, 1 तास, 2 तासात करू शकतं, तर तुम्हाला का ठेवतील जॉबवर, हा प्रश्न स्वतःला विचारा. सो मित्रांनो, तुम्ही जे AI टूल्स आहेत ते शिका, ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजिकल गोष्टी ते येत आहेत त्या शिका. त्याच शिकलं तर तुम्हीसुद्धा या जगासोबत चेंज होत जाशाल आणि चेंज होत गेलं की तुम्हीसुद्धा एका फ्लोमध्ये जाशाल. ते म्हणता ना, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर आपण व्हायला लागलो तर आपण लवकर हारतो, पण प्रवाहासोबत जायला लागलो
तर जगणं खूप सोपं होऊन जातं. आणि ए आय टूल्स कसे वापरायचे त्यावर मी परत सांगतो, एक सिरीज बनवतो. टेक्नॉलॉजीची जी प्लेलिस्ट आहे माझ्या चॅनलला जा, टेक्नॉलॉजीची जी प्लेलिस्ट आहे ती बघा, त्यावर खूप सारे टूल्स कसे वापरायचे ते मी शिकवते. सो मित्रांनो, हा व्हिडिओ इथंच संपवूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जर काही तुमचे डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा.